आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। गोसेखुर्द कालव्यात पडलेल्या नीलगायला दिले जीवदान। थंडीत सायंकाळी उशिरा रात्रीपर्यंत पाण्यात उतरून 3.5 तास स्वॅबने चालवला बचाव कार्य। ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापूर वन परिक्षेत्रातील आलेवाही बिटातून असलेल्या कालव्यात पडलेल्या नीलगायला वन विभाग व स्वाप संस्थेच्या वतीने जीवदान देण्यात आले। सविस्तर वृत्त। आलेवाही जंगलातील गोसेखुर्द कालव्यामध्ये एक नर नीलगाय अंदाजे 6 वर्ष वयाचे पडले असल्याची माहिती मिळाली। ही माहिती वन विभागाला कळवण्यात आली। वन परिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात आलेवाहीचे वनरक्षक पंडित मेकेवाड सह स्वाप बचाव दलानं घटनास्थळ गाठलं। कालव्यात पडलेली अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाचा नर नीलगायला कालव्याच्या पाण्यामध्ये उतरून व्यवस्थित बाहेर काढले। हा बचाव कार्य सायंकाळी 4:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालला। यानंतर नीलगाय पाण्याच्या कालव्याच्या वर आल्यानंतर मोकळी होता जंगलात या दिशेने नीलगायनं धूम ठोकली। अशा प्रकारे सुरक्षितपणे कालव्याच्या बाहेर काढून नीलगायला जीवदान देण्यात आले। यावेळी आलेवाहीचे वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वापचे बचाव दल प्रमुख जीवेश सयाम, वनमजूर रामदीन नान्हे, पीआरटी सदस्य महेश बोरकर हे कालव्यात उतरले, तर स्वाप संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, अमन करकाडे, शरद गबणे, प्रतिकार बोरकर, हितेश मुगमोडे, वन विभागाचे प्रशांत सहारे, झोडे, गुरनुले हे पीआरटी सदस्य उपस्थित होते। विशेष म्हणजे या गोसेखुर्दचा कालवा जंगलातून जात असल्यामुळे सतत या कालव्यामध्ये नागभीड व तळोदी वन परिक्षेत्रातील वन्य प्राणी पडत असतात। नागभीड वन परिक्षेत्रात एक रानगवा, त्यानंतर तळोदी वन परिक्षेत्रामध्ये एक नीलगाय, यामध्ये रानटी डुकरे काही दिवसांपूर्वी, तर 5 चितळे आणि आज एक पुन्हा नीलगाय अशा अनेक वन्यजीवांचा स्वाप बचाव दल व वन विभागामार्फत सुरक्षित काढण्यात आलेला आहे। या कालव्यावरून वन्यजीवांना एजा करण्याकरता जागोजागी काही अंतरावर पूल, कालव्यातून चढण्याकरता पायऱ्या बनवणं गरजेचं आहे। वारंवार घटना घडत असून याबद्दल प्रसार माध्यमांद्वारे वारंवार लिहिलं जात आहे। मात्र प्रशासन व गोसेखुर्द बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं वन्यजीवांची मोठी हानी टाळता येणार नाही। याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। यश कायरकर, वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष स्वाप फाउंडेशन।